ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी चैनल पे आपको स्वागत है। और पाल ग्राम पंचायत में यहाँ पर जो है, तो यहाँ पर सरपंच कौन है, उप सरपंच कौन है, आपका नाम बताइए और आपके कार्यकाल कितने साल का हो उस बारे में। नमस्ते, मैं चंद्रशेखर जाधव, उप सरपंच ग्राम पंचायत पाल, मुक्काम पोस्ट पाल। यहाँ अपने पाल के ग्राम पंचायत में 7 महिला और बाकी पुरुष सदस्य है। उसमें से अभी जो राखीव है महिला सरपंच है और मैं उप सरपंच की जगह मैं हूँ। सर, आपले 4 वर्ष 4.5 वर्षाचे कार्यकाल आपण गावात काय काय जनतेला सुविधा देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल सांगा। 4-4.5 वर्षाच्या काळात आम्ही भरपूर जनतेला सुविधा दिलेल्या आहे। ड्रेनेज लाईन आहे, सिमेंटी रस्ते आहे, गट्टू आहे, त्याच्यानंतर घरकुलाचे काम आहे, त्याच्यानंतर विहिरीचे, जलजीवनचे, त्याच्यानंतर काहींना प्रायव्हेट मदत केलेली आहे, की ज्या वैयक्तिक ज्या फायली आहे त्याचे कामं केलेले आहे। आणि आपल्या महादेव मंदिर इथं मोठं संस्थान आहे, त्याचे दर्जामध्ये त्याचं हे झालेलं आहे, तर त्याच्यासाठी 5.5 कोटी रुपये निधी आलेला आहे आणि ते काम पूर्णत्वाकडं झालेलं आहे, थोडंफार बाकी राहिलेलं आहे। आणि आज मारुती मंदिराला माननीय महामहिम बागडे नाना यांच्या निधीतून जेव्हा ते आमदार होते तेव्हा आम्ही 20 लाख रुपये आणून त्यांना सभामंडप केलेला आहे। सावतामाळी इथं मंदिर आहे, त्यांना सभामंडप केलेला आहे। त्याच्यानंतर जाधववाडी मारुती मंदिर आहे, तिथं सभामंडप केलेलं आहे। आणि असे भरपूर काम आहे की जे सांगण्यासारखे आणि त्याच्यातून एक समाजसेवा म्हणून आम्ही हे काम करत असतो। सर, गावात शाळा किती आहे सर? शाळा एक जिल्हा परिषदची शाळा आहे आणि वस्ती शाळा आहे 3 आणि न्यू हायस्कूल इथं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू हायस्कूल आहे। सर, घरकुलची जे स्कीम आहे आणि लाडकी बहिणीची जी स्कीम आहे, तो 4.5 वर्ष झाले आपलं कार्यकाल, किती लोकांना लाभ मिळाले? बहुतांशी आज 4.5 वर्षात 190 ते 92 इतके घरकुल मंजूर झालेले, त्याच्यापैकी 126 घरकुल चालू आहे। काहींना जागा नाही, काहींना आता जागा घेऊन ते बांधत आहे, काहींचे पूर्ण झालेले आणि 13 घरकुल रमाईचे हे झालेले। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव। अगोदर सांगितल्याप्रमाणे या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासामधून जे विकास कामे आता सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, त्यात काही काही राहिलेल्या कामाचा आपण पाठपुरावा करतो। गेली 2 वर्ष आपण आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे आणि आता पर्यटन मंत्री म्हणून आत्ताच जे नवीन आता ज्यांनी पदभार घेतला असे शंभूराज देसाई साहेब यांना भेटून आपण या ठिकाणी त्या सभागृहाच्या वर 2रा मजला जवळपास तो 1 कोटीचा आहे, त्याच्यानंतर एक प्रसादालय, या ठिकाणी एक त्याला जे कमान आपण या ठिकाणी उभी करणार आहे। बाकीची राहिलेली त्या ठिकाणून सिद्धेश्वर मंदिर ते इथं एक फरशी पूल आहे, त्या फरशी पुलापर्यंत संरक्षण भिंत ते काम बाकी आहे। ते असे 6 कोटी 10 लाखाचा आपण हा 2ऱ्या टप्प्याचा आता सध्या पाठपुरावा करतो। मंत्री महोदयांनी तसा शब्द आपल्याला दिला की ज्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल तसा तसा आपण त्यांना मंजुरी देऊ। आणि आता उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, पालकमंत्री आमचे संजयजी शिरसाट आणि संदीपानजी भुमरे साहेब सन्माननीय खासदार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर याचा लोकार्पणचा वेळ द्यावा आणि पुढचा निधी आपण त्यांच्या घेऊन ते विकास कामे मार्गी लावणार आहोत। सर, जनतेने म्हटले की आपण मंदिर बांधकामासाठी लई धडपड केलेली, लई मुंबईची चक्कर लावली म्हणतात, तर पहिल्या टप्प्यात कसं काम केलं सर, सुरुवात कशी केली? सुरुवातीला त्यावेळेस खरं म्हणजे आघाडी सरकार होतं आणि आम्ही त्या सरकारमध्ये होतो, मी सभापती होतो त्या काळामध्ये, तर त्या पर्यटन मंत्री मी अगोदर। सर, आमच्या चॅनलवर आपला स्वागत आहे। आणि जे सरांनी म्हटले की मंदिरचं ते बांधकाम चालू आहे आणि ते आलेले स्पॉट मध्ये, तर केव्हापासून चालू आहे सर मंदिराचं काम? हे 3 वर्ष झाली जवळपास। आता पूर्ण होत आहे का काम? हा, पूर्ण होईल आता 2 महिन्यात कंप्लीट। कोणतं मंदिर आहे सर? महादेव मंदिर।
चांगलं काम चालू आहे. एकदम जबरदस्त. काय नाव आहे आपलं? दादाराव सुखदेव तुपे शाहू. पाल ग्रामपंचायतचे जे सरपंच आणि उपसरपंच आहेत त्यांचे 4-4.5 वर्षाचा कार्यकाल चालू आहे. आतापर्यंत काय काय काम केले, आपण समाधानी संतुष्ट आहेत का? हो साहेब, तुम्हाला काय काय लाभ मिळाले? हा मला विहीर मिळाली, आता घरकुलाची फाईल मंजूर होईल, फाईल मंजूर होईल. सगळे काम चांगले केले सरपंच आमच्या. आणि हे मंदिराचं बांधकाम चालू आहे. हा सगळं एकदम चालू आहे. सरपंच येऊन पाहिजे, सगळं पद्धतशीर आहे. केव्हापासून राहते आपण गावात? हा मी बचपना पण राहतो साहेब. काय शेती करतात का आपण? शेती. काय नाव आहे आपलं? देवराव गीताराम जाधव. नमस्कार, मी ज्ञानेश्वर तेजराव जाधव, सिद्धेश्वर संस्थांचा अध्यक्ष आहे आणि माजी उपसरपंच पाल ग्रामपंचायत. आमचं हे सिद्धेश्वर संस्थान तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगलं भव्य दिव्य असं त्या ठिकाणी काम करता आलेलं आहे. आणि ते काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास निधीमधून ते काम या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांनी आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि ते सहकार्य केल्यामुळं एवढं मोठं काम आज लोकांसाठी त्या ठिकाणी उभं करता आलेलं आहे. आणि हे करत असताना आता पुढील दर्जा वाढ यासाठी आमचा संस्थांच्या वतीनं प्रयत्न चालू आहे. ज्यावेळेस दर्जा वाढ होईल त्यावेळेस आणखी जास्तीत जास्त निधी आपल्याला त्या ठिकाणी आणता येईल आणि तो निधी आल्याच्या नंतर आपल्याला आणखी पुढील कामं करायला सोपं जाईल. मी संस्थांचा अध्यक्ष असल्यापासून बरेचसे कामं मला करता आले आणि आता उपसरपंच होतो त्या कार्यकाळात सुद्धा बरेचसे कामं आम्हाला करून घेता आले. धन्यवाद. शाळेमध्ये काय काय सुविधा, आपली शाळेचं नाव सांगा आणि 5वी ते किती पर्यंत आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. ओके, धन्यवाद. नमस्कार. या न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये या शाळेची स्थापना 1968 साली झालेली आहे. आणि या शाळेमध्ये 5वी ते 10वी मराठी माध्यम, सेमी माध्यम आणि उच्च माध्यमिकमध्ये 11वी 12वी हे वर्ग भरवले जातात. 11वी 12वी कला शाखेमध्ये हे भरवले जातात. आणि हे विद्यार्थी संख्या जवळजवळ 750 विद्यार्थी संख्या आपल्या शाळेमध्ये आहे. आणि या शाळेमध्ये ही शाळा 2 सत्रामध्ये भरवली जाते. 9वी 10वी 11वी आणि 12वी हे सकाळच्या सत्रामध्ये, 5वी ते 8वी हे दुपार सत्रामध्ये आहे. आणि या सत्रामध्ये दोन्ही सत्रामध्ये आम्ही विद्यार्थ्यासाठी बहुजन समाजामध्ये असलेले, तळागाळामध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी आमचे शिक्षक खूप प्रयत्नशील असतात. वाचन लेखन उपक्रम करणे, इतर खेळामध्ये ऍक्टिव्हिटी घेणे, त्यांना तंदुरुस्त कसं करता येईल, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हे तंदुरुस्त कसं करता येईल हे सगळं आमचं टीम या ठिकाणी कार्यरत असते. शाळेचे अध्यक्ष कोण आहे आणि प्रवेशासाठी जे विद्यार्थी असतात त्यांना काय आवाहन करणार? तर आमच्या शाळेचे जे शालेय अध्यक्ष आहेत चंद्रशेखर जाधव सर आणि आमची शालेय समिती यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. त्यांच्या सहकार्याने आम्ही विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याबाबत आमचं लक्ष आणि याबाबत आम्हाला वेळोवेळी चंद्रशेखर जाधव सर शालेय अध्यक्ष